Good evening, sir. Good evening. Good evening. Sir, myself Sarthak Ganesh Jadhav from Suicide Line Buldana, and here my friend. In which standard you are studying? In 8th classic, and we are taking your interview for a school project, and I am asking you some question. How you want to introduce yourself? So, sir, first question to you: what is your full name? My full name is Professor Sadanand Mansaram Mal. So, sir, second is why you select this field? Because teaching is my motivation. I wanted to move and motivate the society by many ways, and teaching is one of them. Sir, how you achieve this field? First of all, I studied in technical side, and after that I turned to non-technical side. That's why I studied BA Part 1, Part 2, Part 3 in English Literature. After that, I prepared myself for PG, Post Graduation, MA English. From which college you are graduate? I am graduated from Jamner New English School and the junior college as well as the senior college of Jamner. In which school you are teaching? I am teaching in aided junior college, Buldana. And sir, my question is, which field is your favorite from in school time? Correct. Which aim is your favorite in school time? Which Aim. aim? I want to motivate my student to be a good citizen of India. That's why they can create good atmosphere, good social as well as civil work, and they serve as a soldier of our country. Sir, there are people saying your name was saying that you are a miser. Yeah. So sir, that my question that what knowledge you have about the politicals? Political. I am interested in politics. I want to reshape the society in educational field. I want to change the total education system. There should not be any difference between the primary school of Jilla Parishad as well as the convent school, private school and government schools. I want to bring all the academic syllabus in one rank. So, what is your hobbies? My hobby is playing as well as reading books. सर माझा एक प्रश्न होता की तुम्ही तुमच्या लहानपणी काय स्ट्रगल केलं की त्याच्यामुळे तुम्ही आज इथे आहे? लहानपणी मी खूप स्ट्रगल केलं. मी 7वीत असताना अनेक कामं केली. त्यापैकी मिस्त्रीच्या हाताखाली लेबर म्हणून काम केलं. मी बस स्टँडवर लेमन गोळ्या विकल्या. मी हॉटेलवर कब्बशा विसळल्या. किराणा दुकानामध्ये पुड्या बांधल्या. अशा अनेक प्रकारची कामं मी केली. नंतर मी इलेक्ट्रिकल डिप्लोमा केल्यानंतर लोकांच्या घरी फिटिंग केली. त्यांचे पंखे दुरुस्त केले, पंखे रिवाइंड केले. अशा अनेक प्रकारची कामं मी करत स्वतः 7व्या वर्गापासून माझी स्वतःची पुस्तकं स्वतः मिळवली, स्वतः खरेदी केली ते शेवटपर्यंत. आणि तुमच्या बाबत खूप इन्स्पिरेशन आम्हाला स्कूलमध्येही भेटतात की तुम्ही कसे मोठे झाले, कसे तुमच्याकडून इन्स्पिरिंग आम्हाला भेटलं पाहिजे. तर सर, ज्या तुमची मुलं अभ्यासाचं मूडमध्ये नसते किंवा अभ्यास नसला किंवा तुम्ही त्याला पनिशमेंट करता का त्याला समजवता? नाही, पनिशमेंट मी कधीच केलं नाही. कारण पनिशमेंट केल्याने विद्यार्थी एखाद्या वेळेला त्यांची दिशा भरकटते, त्यांच्या मनावर विशिष्ट प्रकारचं दडपण येतं आणि अभ्यासापासून ते परावृत्त होतात. म्हणून पनिशमेंट नाही. पनिशमेंट न करता त्यांना जर चांगल्या पद्धतीने आपण मोटिवेट करून सांगितलं, चांगल्या लोकांची उदाहरणं सांगितले. नापास मुलांचं प्रगती पुस्तक नावाचं एक छान पुस्तक आहे, त्यातली मी त्यांना गोष्टी सांगतो की प्रत्येक व्यक्ती जन्मताच काही मोठा होत नाही. तो अनेक अपयशातून तो स्वतःला सावरत तो खूप मोठा होतो. उदाहरणार्थ अमिताभ बच्चन, जो आज इंडिया फिल्म इंडस्ट्रीमधला एक आयकॉन आहे, पण त्यालाही खूप स्ट्रगल करावं लागलं. सचिन तेंडुलकर, त्यालाही खूप स्ट्रगल करावं लागलं. म्हणजे प्रत्येकाला स्ट्रगल केल्याशिवाय आज कोणताच व्यक्ती मोठा झालेला नाही. कारण या जगात जन्मलेला कोणताच व्यक्ती बाय बर्थ मोठा नाही, तो शून्यातून प्रगती करत मोठा झालेला आहे. सर, तर तुमच्या बाबाचं आईचं इंट्रोड्यूस करा. माझे वडील एक चतुर्थ श्रेणी कर्मचारी होते, शिपाई म्हणतात त्याला. आणि माझी आई अतिशय अशिक्षितच म्हटलं तरी चालेल, ती हाऊसवाईफ होती.
आणि त्यांनी माझ्यावर जे अभ्यासाच्या बाबतीमध्ये जे वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न केले की मी अभ्यास केला पाहिजे, समाजातून म्हणजे घरातून पुढे गेलो पाहिजे, शिक्षणातून आपण आपलं घर सावरलं पाहिजे. तर त्या पद्धतीने त्यांनी मला मोटिवेट केलं आणि त्यांच्याच आशीर्वादाने मी आज इथपर्यंत पोहोचलो. सर, तुमचा जो मुलगा आहे तो आता कोणत्या फील्डमध्ये शिकत आहे? माझा मुलगा MBBS करत आहे. तो मेडिकल फील्डमध्ये त्याला इंटरेस्ट आहे. त्याला खूप मोठा डॉक्टर बनायचं आहे आणि त्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये समाजाची सेवा करायची आहे. आणि तुम्ही त्याला काय मोटिवेशन देत असतात? त्याला मी नेहमी सांगत असतो की प्रयत्न कर आणि विशिष्ट प्रकारचे टार्गेट त्याला देत नाही, कारण टार्गेट अचीव्ह करण्यासाठी प्रत्येकाच्या वेळेला प्रत्येकाची क्षमता असेल असं नाही, परंतु त्याला त्याच्या आयुष्यामध्ये कधीही कमीपणा येणार नाही अशा प्रकारचा त्याने प्रयत्न केला पाहिजे, असं त्या पद्धतीने त्याला टार्गेट देऊन त्याचं काम करत असतो आणि तोही त्या टार्गेटनुसार प्रयत्न करतोय. सर, तर माझा प्रश्न हा होता की मुलांना 10वीत जेव्हा कमी मार्क पडते तर मुलं डिस्टर्ब होऊन जाते, त्याच्याबाबत तुमचं काय म्हणणं आहे? 10वीच्या मार्काचा आणि जीवनात यशस्वी होण्याचा काहीही संबंध नसतो. देशामध्ये अनेक अशा प्रकारची मोठी नेते किंवा मोठी माणसं होऊन गेली की ज्यांचा शिक्षणाचा संबंध नाही. आजच ज्यांचे अण्णाभाऊ साठेंबद्दल आपण जर बोललो तर अण्णाभाऊ साठे एक महान साहित्यिक होते. ते शाळेमध्ये फक्त 1.5 दिवस गेले आणि रशियासारख्या देशामध्ये त्यांनी आपल्या साहित्यातून, आपल्या कादंबऱ्यातून, आपल्या गीतातून त्यांनी जगामध्ये सगळ्यात दूर आपलं नाव कमवलं. म्हणून 10वीतच कमी मार्क मिळाले पाहिजे किंवा जास्त मार्क मिळाले पाहिजे याचा काही संबंध नाही, पण तुमच्यावर चांगले संस्कार होऊन, चांगले विचार होऊन तुम्ही समाजाला काय देतात हे महत्त्वाचं असतं. सर, तुम्ही कोणाचं जास्त मोटिवेशन ऐकता किंवा त्याच्यासारखं बनणं आहे तुम्हाला? मी कोणाचेच मोटिवेशन ऐकत नाही, परंतु जे थोर पुरुष या समाजामध्ये होऊन